नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला तो म्हणजे एम-पी-एस-सीने महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. तर ही जाहिरात बघूया त्याच्यात कोणकोणते पदे आहेत, काय आहे याची सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. बघा लक्षात घ्या की ही जी हे आहे जाहिरात आहे ही सगळ्यात शेवटची म्हणजे 2024 ची शेवटची जाहिरात आहे. ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप जे प्रश्न असणार आहेत, त्याच्यानंतरनं जी जाहिरात येईल ती असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टाइप असणार आहे. तर टोटल जर बघितलं तर 274 पद आहेत. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर हे फॉर्म जे आहेत ही परीक्षा जी होणार आहे ती 28 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. 37 जिल्हा केंद्रावरती. आता याच्यामध्ये जर बघितलं तर राज्यसेवेची 205 पदं आहेत. मृद व जलसंसाधन विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याची 26 पदं आहेत. महसूल व वनसेवा याची जर बघितली तर 43 पदं आहेत. तर टोटल 247 पदं आहेत. याच्यामध्ये जागा वाढ होणार आहे. वेगवेगळ्या विभागाच्या जसे पदं हे येतील, मागण्या येईल त्याच्यानुसार याच्यात काय होणार की जागा वाढण्याचे चान्सेस आहेत. तर याच्यात कालावधी जर पाहिजे तर फॉर्म भरू शकता 5 जानेवारी 2024 दुपारी 2 वाजेपासून 25 जानेवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फीस भरू शकता 25 जानेवारी 2024 रात्री 12 वाजेपासून पर्यंत भरू शकता. त्याच्यानंतरनं बँकेद्वारे भरायची असेल फी भरायची असेल 28 जानेवारी 2024 रोजीपर्यंत तुम्ही काय करू शकता, की फीज भरू शकता. त्याच्यानंतर हे प्रिंट घेऊ शकता आणि 29 तारखेपर्यंत तुम्ही परीक्षा भरू शकता. त्याच्यामध्ये बघितलं तर राज्यसेवेची पूर्व परीक्षा जे बघितलं सॉरी ही मुख्य परीक्षा आहे. तर मुख्य परीक्षा होणार आहे 14 ते 16 डिसेंबर 2024. त्याच्यानंतरनं महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा ही होणार आहे 23 नोव्हेंबर 2024. वनसेवा मुख्य परीक्षा 2024 ही होणार आहे 28 ते 30 डिसेंबर 2024 इथे होणार आहे. ओके. त्याच्यानंतर जर पुढे गेलो आपण, हे आरक्षण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर कोणते-कोणते विद्यार्थी भरू शकतात? तर 1 एप्रिल 2024 रोजी हे केलेलं आहे. तर यांचा म्हणजे निरीक्षक अधिकारी, परिमंडल अधिकारी, गट ब वगळता इतर संवर्गासाठी 1 एप्रिल 2024 हा तारीख पकडली जाणार आहे आणि निरीक्षण अधिकारी, परिमंडल अधिकारी गट ब यांची 25 जानेवारी 2024 रोजी हे तारीख असणार आहे. तर कमीत कमी वय आहे 19, 18 आणि 19 असणार आहे. म्हणजे 18 आणि 19 दिले. त्याच्यानंतरनं ओपनसाठी असणार आहे 38 वर्ष जास्तीत जास्त. त्याच्यानंतरनं 43 वर्ष हे दिलंय मागासवर्गीय आर्थिक दुबळा गट अनाथसाठी. त्यानंतर खेळाडूसाठी ओपनसाठी 43 वर्ष, मागासवर्गीय 43 वर्ष, माजी सैनिक ओपनसाठी आणि बाकीच्यासाठी 43 वर्ष असणार आहे. दिव्यांग उमेदवार 45 वर्ष असणार. ओके. त्याच्यानंतरनं जर पुढे गेलो आपण, तर आता बघा कोण-कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. तर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट यासाठी तुम्हाला कुठलीही डिग्री चालेल 55% पर्यंतची वाणिज्य शाखाची डिग्री चालेल किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इंडियाने घेतलेली सनदी लेखापाल अंतिम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क अकाउंट याची तुम्हाला काय करायची हे पाहिजे लेखा परीक्षेची अंतिम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे किंवा तुम्हाला वाणिज्य शाखेची डिग्री पाहिजे किंवा ए-आय-सी-टी मधून तुम्हाला एम-बी-ए असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर उपसंचालक तांत्रिक सेवा याच्यामध्ये तुम्हाला अभियांत्रिकीची स्थापत्य अभियांत्रिकीची डिग्री पाहिजे तुम्हाला. वास्तुविद्या, रंगरचना इत्यादी विषयामध्ये तुम्हाला डिग्री असलेली आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की विज्ञान शाखेतील संवैधानिक पदवी म्हणजे कुठलीतरी एक तुम्हाला पाहिजे असणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर महाराष्ट्र वनसेवेमध्ये जर बघितलं, तर तुम्हाला कमीत कमी हे विषय पाहिजे कुठले रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या, त्याच्यानंतरनं पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषी, अभियांत्रिकी यातली स्थानांतर पदवीधर पाहिजे. त्याच्यानंतरनं वनक्षेत्रपाल पदाकरिता पाहिजे वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र जे हे आहेत. त्याच्यानंतर भौतिकशास्त्र, सा सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, त्याच्यानंतर यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरण विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही याची डिग्री तुम्हाला चालणार आहे. त्याच्यानंतर विज्ञान शाखेची इतर कोणतेही गणित विषयासह पदवीधारक पाहिजे. त्याच्यानंतर ना विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर कोणत्याही याची पदवी तुम्हाला पाहिजे असणार आहे. ओके. त्याच्यानंतर बघा इथे दिलंय की बी बी-टेक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बी बी-टेक पॉवर, बी बी-टेक प्रोडक्शन, बी बी-टेक मेटलर्जी, बी बी-टेक टेक्सटाईल, बी बी-टेक आय-टी, बी बी-टेक इन्स्ट्रुमेंटेशन, बी-एस-सी बायोटेक, बी फार्मसी, बी-टेक फूड सायन्स हे तुम्हाला झाले.
त्याच्यानंतर बघा इथं वनक्षेत्र दिलेलं आहे, वनशास्त्र. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सेवासाठी तुम्हाला काय लागणार की बी बी-टेक सिव्हिल वॉटर मॅनेजमेंट, त्याच्यानंतर बी बी-टेक सिव्हिल एन्व्हायर्नमेंट, बी बी-टेक स्ट्रक्चरल, बी बी-टेक कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी लागणार आहे. मराठीचं ज्ञान लागणार आहे. त्याच्यानंतर बघा की शेवटच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पात्र राहतील, पण मुख्य परीक्षेच्या वेळेस ते पात्र नसणार आहे. त्यावेळेस तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे असेल. ओके. आता इथे काय दिलं की यांनी वनसेवासाठी काय केलं की सहाय्यक वनक्षेत्रक, वनरक्षक गट अ, वनक्षेत्रपाल गट ब यासाठी ते काय केलं की यांनी फिजिकलचे स्टँडर्ड दिलेले आहे तिथे. त्याच्या निवड प्रक्रिया त्यांची बघितलं तर राज्यसेवेसाठी बघा सगळ्यांसाठी जर बघितले तर मुख्य परीक्षा राहील आणि पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा राहील. संयुक्त पूर्व परीक्षा 400 मार्काची राहणार आणि मुख्य परीक्षा राज्यसेवेची 800 मार्काची, मुलाखती 100 राहतील. इंजिनिअरिंगचे 400 मेन एक्झामचे 50 इंटरव्ह्यूचे, त्याच्यानंतर मनसेवेचे 400 मेन एक्झामचे 50 इंटरव्ह्यूचे क्वेश्चन राहणार आहे. ओके. हे डॉक्युमेंट लिस्ट असणार आहे. तर फीज जी आहे ती आहे 400, 544 आणि 344 एवढी फीज असणार आहे. ओके. तर आशा करतो तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.